नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये एका वृद्धाच्या पायाला उंदरानं कुरतडल्याची घटना ताजी असतानाच आता ग्रामीण रुग्णालयामध्ये उंदीर महिला रुग्णाच्या अंगावरती फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातला हा व्हिडिओ आहे। एक महिला रुग्ण बेडवरती झोपलेली असताना उंदीर तिच्या अंगावरती फिरतोय। दुसऱ्या रुग्णाच्या एका नातेवाईकांना हा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय। या रुग्णालयात एकच उंदीर नाही तर अनेक उंदीर फिरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसतंय। ग्रामीण रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये उंदरांचा सुळसुळाट दिसून येत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झालेली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय। योगेश लाटकर या संदर्भातली माहिती देत आहेत। योगेश, एक प्रकारे रुग्णांची हेळसांड तर रुग्णालयामध्ये होतीये, दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष सुद्धा इथल्या स्वच्छतेवरती करताना पाहायला मिळतात। निश्चितपणे तृप्ती, हा नांदेड जिल्ह्यातील कंधार उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार आहे। काही दिवसापूर्वीच जिल्हा रुग्णालयामध्ये देखील असा प्रकार उघडकीस आला होता। त्या पाठोपाठ आता कंधार मधले हे व्हिडिओ समोर आलेले आहेत। जे उपजिल्हा रुग्णालय आहेत त्या उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये अनेक बिल्डिंग्स ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत। तिथे मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे। खरं तर आरोग्य विभागाने, मुख्यतः मंत्रालयाने यासाठी एखादी एजन्सी नेमून ही स्वच्छता करणं अपेक्षित आहे। कारण मेडिकल स्टाफ जो आहे तो केवळ आणि केवळ आरोग्य सेवेवरती लक्ष देऊ शकतो, परंतु अशा पद्धतीनं त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो स्वच्छ करणे यासाठी थर्ड पार्टी एजन्सी नेमण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे। परंतु आरोग्य विभागात यामध्ये लक्ष दिलं जात नाही आणि परिणामी अशा पद्धतीने उंदीर असेल, काही ग्रामीण जे भागामध्ये तर आरोग्य केंद्रामध्ये साप सुद्धा निघतात, अशी एकूणच परिस्थिती आहे। त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र शासनाने याच्यासाठी एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन जेवढे उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय आहेत तिथली स्वच्छता, त्याच्या परिसराची स्वच्छता, जेणेकरून अशा पद्धतीने उंदीर किंवा इतर गोष्टींचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय पेरके यांनी 3 दिवसापूर्वीच जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयाला या संदर्भाने खबरदारी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। पण यासाठी त्यांच्याकडे कुठलेही बजेट उपलब्ध नसल्याची माहिती मिळतेय आणि परिणामी असे प्रकार समोर येत आहेत। निश्चित, आणि आता यानंतर तरी या प्रकरणावरती काय कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद योगेश, संपूर्ण माहिती करता।